मागच्या भागात आपण पाहिलं, भर पावसात समीर दादा आणि निशांत शलूच्या घरी येतात आणि सांगतात की अचला घरातून नाहीशी झाली आहे. ती ऑफिसला गेली होती आणि घरी परत आलीच नाही. असं का व्हावं ह्याचं कारण त्यांना माहीत नाही, पण अचलाच्या वडिलांनी आपली फसवणूक केली असा निशांतला आता संशय येतो आहे. पण शलूला त्याचं खरं कारण माहीत आहे. 6 महिन्यापूर्वी ऑफिसमध्ये एक घटना घडली आहे. अचानक साहेब राऊंडला येतात तेव्हा अचलाच्या शेजारी बसणारा पवन जागेवर नसतो. साहेब अचलाला तो कुठे आहे विचारतात आणि ती त्यांना तो लंचसाठी त्याच्या मैत्रिणीकडे समोरच्या ऑफिसमध्ये गेल्याचं सांगते. लगेच साहेब पवनची सस्पेन्शन ऑर्डर काढायला सांगतात. आता ऐकूया पुढे. नोकरी म्हणजे अर्थार्जनाचं साधन, पण असं असलं तरी ते तेवढ्यापुरतंच मर्यादित नसतं. तो वाढत्या वयातल्या सामाजिक व्यवहाराचा पाया असतो. तिथे वेगवेगळ्या लोकांशी, त्यांच्या वेगळ्या, आपल्याशी न जुळणाऱ्या विचारांशी जुळवून घेताना माणूस घडतो तरी, नाहीतर बिघडतो तरी. दुर्दैवानं अचलाच्या बाबतीत हे दोन्ही घडलं. अचलाची जडणघडणच वेगळी होती. नुसत्या एका नजरेच्या धाकाने जळून जाणारी मुकी कळी होती ती. तिला एकासुद्धा कठोर शब्दाचा मार सहन होणारा नव्हता आणि पवनने तिचं कोमल मन निर्दयपणे नको त्या शब्दांखाली पार गाडून टाकलं होतं. त्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं. अचलाच्या मनाची हालचाल बंद झाली. त्यात तिथे आपलेपणाने तिची बाजू घेणारं, धीर देणारंही कोणी नव्हतं. सगळे पवनच्या बाजूने झाले आणि अचला सगळ्यांपासून वेगळी पडली. सगळ्यांच्या नजरेत अचलाचा गुन्हा अक्षम्य होता. प्रत्येकजण आता पवनच्या पाठीशी उभा होता, जो तो फक्त पवनची नोकरी वाचवण्यासाठी धडपडत होता. त्या क्षणापासून सारखी सगळ्यांची ये जा सुरूच होती. युनियनचे लोक, डिपार्टमेंटमधले, पवनचा भाऊ, दोघांचे मित्र, दुसऱ्या डिपार्टमेंटमधली माणसं. ज्याला समजलं तो येत होता आणि प्रत्येकजण जाता येता तिच्यावर करडी नजर टाकत होता. कालची सालस, गुणी, भोळी अचला आज सगळ्यांच्या नजरेत बेरकी ठरली होती. खाली मान घालून बसलेली असतानाही अचलाला ते समजत होतं आणि धडधडत्या काळजानं ती सगळ्यांच्या सगळ्या हालचाली टिपत होती. आता पुढे काय होणार? खरोखरच पवनची नोकरी गेली तर पवन काय करेल या विचारानं तिच्या जीवाचा थरकाप होत होता. त्यातच संध्याकाळी साहेबांच्या केबिनमध्ये युनियनबरोबर पवनची सस्पेन्शन ऑर्डर कॅन्सल करण्याविषयी बोलणी सुरू झाली आणि डिपार्टमेंटमध्ये माणसांची वर्दळ वाढली. लोकांच्या चर्चेला ऊत आला होता. त्यातच पुन्हा पुन्हा तिचंही नाव घेतलं जात होतं. अचला मनातून खूप धास्तावली होती, आतल्या आत घुसमटत होती. ऑफिस सुटायची वेळ होत आली तसं सगळ्यांचं लक्ष निर्णय काय होणार आहे याकडे लागलं. ती सुद्धा जीव कानात गोळा करून बसली होती. सगळं असह्य होत होतं, तरीही ऑफिस सुटल्याशिवाय जाता येणार नव्हतं. सगळ्यांची गुन्हेगार ठरलेली अचला आणि त्यात तिथलं ते सतत गुन्हा, शिक्षा, समन्स, कैद, जन्मठेप, फाशी या आणि असल्या शब्दांभोवती फिरणारं कोर्टातलं वातावरण. यानंतर पवनची नोकरी गेली काय किंवा राहिली काय, त्या नजरा आता कधीच बदलणार नव्हत्या. आता कायम या नजरा झेलत काम करावं लागणार, नाहीतर नोकरी सोडावी लागणार. अचलाच्या डोक्यात सतत तोच एक विचार फिरत होता. क्षणाक्षणाला भीती वाढत होती. अचला आता ऑफिस सुटायची वाट बघत होती. तीच अचला एकदा मला म्हणाली होती, ऑफिसमध्ये इतकं छान वाटतं ना, कधी वेळ संपतो कळतच नाही, कधी कधी तर घरी येऊच नाही असं वाटतं. अचला नोकरीला लागल्या दिवसापासून मी तिच्या ऑफिसमधल्या दिवसांची साक्षीदार होते. तिला ऑफिस आवडत होतं कारण समजायला लागल्यापासून पहिल्यांदा ती आईबाबांच्या आधाराशिवाय उघड्या जगात वावरत होती. त्यांच्या दबावाखालून बाहेर पडून स्वतंत्र मोकळा श्वास घेत होती. नोकरीचे तेवढे तास तिच्या मनाला नवी उभारी देणारे होते. ती कमवत होती, स्वतंत्र होती. शिवाय सतत तिच्या प्रत्येक हालचालीवर कोणाचा करडा पहारा नव्हता. कोणी तिच्या चुका काढत नव्हतं. तिला दिलेलं काम ती वेळेत नीटनेटकं छान करीत होती आणि लोकांना ते आवडत होतं. हे सगळं ती पहिल्यांदाच अनुभवत होती. हरवलेला आत्मविश्वास हळूहळू परत येत होता. दिवसातला तेवढा वेळ लोकांकडून फक्त आणि फक्त कौतुक आणि प्रेम मिळत होतं. ते हवंसं वाटत होतं. जुनी अचला काट टाकून नव्याने घडत होती. खूप खुश होती ती. मीही तेव्हा कॉलेजला जात होते. एकदा ट्रेनमध्ये भेट झाल्यानंतर मग दोघी एकच ट्रेन घ्यायला लागलो. मी पार्ल्याला उतरेपर्यंत आमच्या खूप गप्पा चालायच्या. अचलाच्या ऑफिसच्या गोष्टी आणि माझ्या कॉलेजच्या गमती जमती. लहानपणापासूनची मैत्री होती आमची. मनातली छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा एकमेकींना सांगितल्याशिवाय चैन पडत नसे. माझ्या तशा चिक्कार मैत्रिणी होत्या, शाळेतल्या, कॉलेजातल्या, ट्रेनमधल्या. पण एकही
अचलासारखी निर्मळ मनाची नव्हती. मी तिच्यापेक्षा हुशार होते, बक्षिसं मिळवत होते, पुढे शिकत होते, पण अचलाच्या नजरेत कधी असूया दिसली नाही. उलट माझ्याबद्दलचा अभिमानच झळकायचा. तो तिच्या मोठ्या डोळ्यात दिसायचा. तिच्या मनातलं सांगायला तिला कधी शब्दांची गरजच पडली नाही. अचला खूप साधी मुलगी होती. निरागस, भाबडी, दुसऱ्याचं वर्चस्व सहज मान्य करून स्वतःकडे कमीपणा घेणारी, आपली चूक कबूल करणारी. त्यांच्या घरात कोणाला प्रवेश नव्हता. तिला कधी दुसऱ्या मुलींसोबत खेळायची, कोणाच्या घरी जायची परवानगी नव्हती. त्याला अपवाद फक्त आमचं घर होतं. माझी आई आमच्या शाळेत शिक्षिका होती. आई शिस्तप्रिय होती. मी अभ्यासात खूप हुशार होते आणि अचला अभ्यासात एकदम कच्ची. तिची सगळी भिस्त पाठांतरावर असायची. त्यामुळे असेल कदाचित, पण अचलाला फक्त आमच्या घरी यायची परमिशन होती. म्हणूनच तिची एकमेव जिवलग मैत्रीण फक्त मी होते. मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त तिने मनातलं कधीच कोणाला सांगितलं नाही, अगदी तिच्या आईलाही नाही. कदाचित ती घटनासुद्धा मलाच माहीत होती. मी ट्रेनमध्ये चढल्या चढल्या अचलाला शोधत होते, पण ती नेहमीप्रमाणे खिडकीजवळ बसली नव्हती. एका कोपऱ्यात पाय वर घेऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसली होती. तिला शोधून मी तिच्या जवळ गेले तर मला घट्ट मिठी मारून माझ्या गळ्यात पडून रडायलाच लागली. मला कळेच ना काय झालं. ऑफिसमधून येत होती म्हणजे नक्की ऑफिसमध्ये काहीतरी झालं असेल असा विचार करतच होते, तेवढ्यात तीच बडबडायला लागली. शलू ते मला शोधत असतील का ग? हो, असतीलच. शोधून काढून पकडून नेतील मला. नाही सापडले तर घरी समन्स पाठवतील. मग हिअरिंग, मग कोर्ट काय निकाल देईल? फाशीची शिक्षा? हो, फाशीच होईल मला. सगळेच म्हणतात. असं कोणीच केलं नसतं. एवढा मोठा गुन्हा, मग फाशीच होईल ना ग? अच्छा, अगं थांब, तू आधी खाली बस बघू. मी सांगत होते, पण ती मला सोडायला तयार नव्हती. मी जबरदस्तीने तिला सीटवर बसवलं. आजूबाजूच्या सगळ्या तिच्याकडे बघत होत्या. हे नॉर्मल प्रकरण नाहीये, काहीतरी वेगळं घडतंय हे सगळ्यांना कळत होतं. लगेच तिच्या शेजारचीने उठून मला बसायला जागा दिली. मग अचला माझ्या मागे लपून बसली. मी तिला समजावत होते. अच्छा, हे बघ, कोणीही तुला शोधत नाही आणि काही नाही. अगं कोणाला माहीत नाहीये तू कुठल्या ट्रेनमध्ये आहेस ते. मग सापडशील कशी? मला माहीत होतं. मी शोधत होते तरी मला सापडत नव्हतीस तू. आणि आता मी आहे ना सोबत. तू आधी मला नीट सांग काय काय झालं ते, मग बघू आपण काय होईल ते. अचलाने आधीसारखंच तुटक तुटक शब्दात सांगायला सुरुवात केली, पण सारखी मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा जेल, फाशी, शिक्षा हेच बोलत होती. तिची अवस्था खूपच भ्रमिष्ठासारखी होती. तिने साहेबांना सांगितलं म्हणून पवनची नोकरी गेली आणि झाल्या प्रकाराला ती जबाबदार आहे म्हणून पवन आता तिला सोडणार नाही. तो तिच्यावर केस टाकेल, मग तिला जेलमध्ये टाकतील. केस कोर्टात गेली की कोर्ट तिला मोठ्यात मोठी शिक्षा देणार, फाशीच होणार, असं सगळं तिच्या मनाने घेतलं होतं. मला तिच्याकडून सगळं समजलं तेव्हा अंदाज आला की ऑफिसमधला तेवढा वेळ ती एकटी ज्या दहशतीखाली होती त्याचा तिच्या मनावर खूप खोल परिणाम झालाय. जीवनातल्या सगळ्या सुखाचा आधार मन असतं, तसं सगळ्या दुःखाचं मूळही मनच असतं. मनाला ज्या कशात आनंद मिळतो तेच सुख, आणि मनाला मानवत नाही ते दुःख. म्हणूनच मनाची शरीराशी फारकत झाली की जगणं म्हणजे जिवंत मरण होऊन बसतं. मन आपला हट्ट सोडत नाही आणि शरीराची फरफट थांबत नाही. मग सगळं असून नसल्यासारखं होतं. अचला तेव्हा तशाच अवस्थेत होती. तिचं मन त्या घटनेपाशीच थांबलं होतं, परिणामाला घाबरलं होतं. कदाचित पुढे काय झालं ते तिला समजलं नव्हतं, म्हणून ती कल्पनेने पुढच्या घटना घडवीत होती. ती सारखी म्हणत होती, पवन शोधतोय मला, सापडले की जेलमध्ये टाकेल. माझ्यावर केस टाकली त्याने. तो म्हणाला तुला बर्बाद करेन. एवढा मोठा गुन्हा, मला फाशीच होईल. मी तिला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. तिच्या मनातली भीती कमी करण्याचा प्रयत्न करत होते. अगं असं कसं नोकरीवरून थोडंच काढू शकतात? त्यांना तो ऑफिसमध्ये नव्हता हे प्रूव्ह करावं लागेल. पण झालं उलटच. ती आणखी घाबरली. म्हणजे मग मला बोलवतील ना साक्ष द्यायला? मीच सांगितलं होतं. घरी समन्स आलं असेल बघ. तसं नसतं. तू सांगितलेलं ते खरं का खोटं हे प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे तो म्हणेल की मी डॉक्टरकडे गेलो होतो आणि डॉक्टरचं तसं सर्टिफिकेट आणेल की झालं. मी डोकं चालवून उत्तर दिलं, पण तिने वेगळं डोकं चालवलं. पण ते नंतर केस कोर्टात गेल्यावर. आता त्याला नोकरीवरून काढून टाकले ना. मला माहिती आहे तो नाही सोडणार मला. तो म्हणाला ना तसं. हो, पण तो आता अजून ऑफिसमध्येच असेल ना. तोपर्यंत आपण घरी सुद्धा जाऊ. नको, घरी नको. घरी समन्स आला असेल तर, नाहीतर वॉरंट सुद्धा असेल. घरी गेले तर मला पकडूनच नेतील, जेलमध्ये टाकतील.
नको प्लीज, घरी नको. सगळ्यांनी सगळ्या प्रकारे समजावूनही ती ट्रेनमधून खाली उतरायला तयारच होत नव्हती. शेवटी स्टेशन आलं तेव्हा नेहमीच्या ट्रेनमधल्या मैत्रिणींच्या मदतीनं कसं बसं मी तिला ट्रेनमधून उतरवलं. पण नंतर ती तिच्या घरी जायला तयारच होईना. अगं तुला समजत कसं नाही, पवनने केस टाकली ना, घरी पोलीस बसले असतील, गेल्याबरोबर पकडतील, जेलमध्ये टाकतील, फाशी होईल मला, नको ग शलू. सारखं असंच बडबडत राहिली. अचलाची परिस्थिती हाताबाहेर गेली होती. गर्दी जमू नये म्हणून मग 3-4 जणींचा आडोसा करून मी तिला बाकड्यावर बसवलं. तरी ती दिसेल तिथून शोधक नजरेने कोणी आपल्याला बघतंय का याचा अंदाज घेत होती. अंगाचं मुटकुळं करून तोंड लपवून बसली होती. तिच्याकडे बघून खूप वाईट वाटत होतं. अचलाकडे मोबाईल नव्हताच, पण माझ्याकडे तिच्या घरचा लँडलाईन नंबर होता. मी 2-3 वेळा नंबर ट्राय केला, पण कुणीच उचलला नाही. काय करायचं मला समजत नव्हतं. बहुतेक त्यांचा फोन बिघडलेला असावा असं समजून मी आमच्या घरी आईला फोन केला. अचलाकडून जे समजलं होतं ते सगळं सांगून मी आता अचलासोबत आहे आणि ती तिच्या घरी जायला तयार नाही, शिवाय त्यांच्या घरचा फोन कोणी उचलत नाही हे सुद्धा सांगितलं. आई म्हणाली, तिला आपल्या घरी घेऊन ये. मग मी अचलाला आपण आमच्या घरी जाऊया असं सांगितलं. तशी ती अचानक एकदम शांत झाली, सावरली. लगेच स्वतः म्हणाली, हो हो तसंच करूया, तिकडे कोणी येणार नाही, त्यांना तुझं घर कुठे माहिती, मग बसतील शोधत. पण रिक्षातून आमच्या घरी जाईपर्यंत रस्ताभर ती माझ्या पाठीमागे तोंड लपवून बसली होती. घर दिसल्यावर एकदम तरतरीत झाली. माझ्या मनात मात्र भीती होती. अचला 15 वर्षे त्याच बिल्डिंगमध्ये राहिलेली होती. कॉलनीत जवळजवळ तिला सगळे अगदी लहानपणापासून ओळखत होते. कोणी ओळखीचं भेटलं आणि अचला तसंच काही बाही बडबडली तर काय करायचं हा प्रश्न होता. पण सुदैवानं तसं काही झालं नाही. एव्हाना बरंच अंधारून आलं होतं. लोकांची कामावरून घरी परतायची वेळ असल्यानं प्रत्येक जण थकलेला होता आणि अचलाही आता बरीचशी नॉर्मल दिसत होती. 1-2 ओळखीचे भेटले, पण त्यांचं आमच्याकडे लक्ष गेलं नाही. त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही. घरी गेल्यावर आईनेही अचलाला काही विचारलं नाही. अचला सुद्धा आपल्याच विचारात होती, काहीच बोलली नाही. आईने जेवायला देऊन तुम्ही दोघी झोपा असं सांगितलं. एकदा घरी आल्यानंतर कोणाला काही कळण्याची अजिबात शक्यता नव्हती. फ्लॅट सिस्टीमचा हा एक फायदा असतो. तुम्ही स्वतःहून काही सांगत नाही तोवर तुमच्या भिंतीपलीकडच्या घरालाही तुम्ही जिवंत आहात की मेलात याची अजिबात कल्पना नसते, आणि असली तरी त्याची दखल घ्यायची गरज वाटत नाही. अचला आमच्या घरी निश्चिंत होती. अगदी काही झालंच नाही अशी दिसत होती, पण बेल वाजल्यावर घाबरून कोण आले विचारत होती. आईने कॉल करून बाबांना सगळं सांगून घरी येताना अचलाच्या घरी जाऊन यायला सांगितलं होतं. तसं बाबांनी अचलाच्या घरी जाऊन काय झालं ते सांगताच अचलाचे आई बाबा आमच्या घरी आले. पण ती त्यांच्यासोबत घरी जायला तयार होईना. उलट गयावया करत म्हणाली, तुम्ही इकडे येऊ नका, त्यांना माझा पत्ता कळेल. परिस्थिती अत्यंत नाजूक आणि बिकट होती. अचलाचे आई बाबा तर तिची ती अवस्था बघून पार कोलमडून गेले होते. आईने त्यांना धीर दिला. इकडे बरं वाटत असेल तर तिला थोडे दिवस इकडे राहू दे, तिचं मन जरा थाऱ्यावर आलं की घेऊन जा असंही सांगितलं. पण त्यांचा निर्णय होत नव्हता. अचला घरी जायला तयार नव्हती आणि घरी नेताना ती बिथरली तर सगळ्यांना समजण्याची ही भीती होतीच. जे करायचं ते विचारपूर्वक करायची गरज होती. शेवटी त्या दिवशी तिला आमच्या घरीच ठेवून दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे किंवा रात्री उशिरा त्यांच्या पुण्याच्या रो हाऊसवर न्यायचं आणि तिकडून ट्रीटमेंट करून बरी झाल्यावर मगच तिला इकडे घरी आणायचं असं ठरलं. अचलाच्या बाबांनी तिला समजावलं, आपण इकडून गुपचूप लांब पुण्याला जाऊया, तो पत्ता कोणाला माहीत नाहीये ना, तिकडे कोणीही येणार नाही, आणि आपण पवनची पोलीस कंप्लेंट करूया, आमच्या मुलीला धमकावतो असं सांगू. माझ्या ओळखीचे आहेत एक पोलीस ऑफिसर, ते त्याला दमात घेतील, मग तो तुला काहीच करू शकणार नाही. आईचं म्हणणं होतं तसं सांगणं बरोबर नाही. अशाने तिचा असा समज होईल की तिला वाटतंय ते बरोबरच आहे. उलट तिला समजवायला हवं, तुला वाटतंय तसं काहीच होणार नाही, सगळे प्रयत्न करतायत तर पवनची नोकरी नाही जाणार, आणि पवन रागात बोलला असेल पण तो तसं नाही करणार. अचलाच्या बाबांना माझ्या आईचं म्हणणं पटलं नाही. त्यांचं म्हणणं, आपण कितीही समजावलं तरी आता तिला ते पटणारं नाही. आता तिला सुरक्षित वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी तिला हवं तसं करायला हवं. आणि ते खरंही होतं. मी तिला तसं समजवायचा प्रयत्न केला होता, पण काही उपयोग झाला नव्हता. शेवटी अचलाचे आई बाबा दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता येऊन तिला पुण्याला घेऊन गेले. ती अचलाशी माझी शेवटची भेट ठरली. स्वैर झालं की मन वाऱ्याच्या वेगानं धावतं, पण तेच अडून बसलं की एकाच जागी खिळून राहतं.
हलवू म्हणता हलत नाही आणि उखडून टाकून हवं तिथं लावता येत नाही. ते आपलं असतंही आणि नसतंही, म्हणून तर आपल्याच मनात चाललेला गोंधळ आपल्याला आवरत नाही. उलट मन नेईल तिकडे जावंसं वाटतं आणि जायचं नसेल तेव्हा त्याच्याशी लढावं लागतं. मनाचा रोग म्हणूनच असाध्य. जगाशी लढता लढता स्वतःशी लढताना मन थकून जातं. अचलाचं नक्की काय झालं असेल कोण जाणे. सगळ्याला घाबरून ती स्वतः कुठे गेली की तिला जबरदस्तीने कोणी नेलं? माझ्या मनात आता 1000 प्रश्न होते. निशांतने सांगितलं त्यावरून तरी असंच वाटत होतं की अचला पूर्ण बरी झाली नव्हती आणि तरीही ती 4 दिवस ऑफिसला जात होती, तर ऑफिसमध्येच काहीतरी घडलं असेल याची शक्यता होती. 4 दिवस पुन्हा तेच वातावरण, तीच माणसं, आणि पवनचं काय झालं हे सुद्धा माहीत नाही. आता कदाचित काही नसेल झालं. आता अचलासाठी ऑफिसचं वातावरण पूर्वीसारखं नसणारच. पूर्वीचं सगळं तिच्या डोक्यात फिरतच असेल. ऑफिसमध्ये तिच्या आजाराबद्दल कळलं असेल तर तिच्या वागण्यातला बदल लक्षात आला असेल आणि तरीही तिचं लग्न केलं त्याची कुजबूज झालीच असेल. आधीच सांशक असलेली ती मग लोकांच्या नजरेतला बदल बघून नेमकं काय समजले असेल कोण जाणे. आणि पूर्वीसारखं काम करता आलं नसेल तर? आलं नसेल म्हणजे नसेलच आलं, साहजिकच. त्यामुळे हे लोकांचं वागणं बदललं असेल. शिवाय लग्नाआधी कधी ऑफिसला गेली असेल की पहिल्यांदाच गेली होती कोण जाणे. माझ्यासाठी सगळेच प्रश्न अनुत्तरित होते. त्या दिवशी पुण्याला गेलेली अचला पुन्हा इकडे कधी आली, नंतर काय काय झालं, लग्नाआधी ती कशी होती, आम्हाला तिच्याविषयी काहीही कळलं नव्हतं. तिला आमच्याकडून घेऊन गेल्यानंतर माझ्या आईने पहिल्यांदा फोन केला तेव्हाच तिच्या आईने सांगितलं. थोडी गप्प असते पण बरी आहे. डॉक्टर खूप चांगले मिळाले. तिला आम्ही सांगितले की ते तिच्या कोर्टातले मोठे जज आहे आणि ते सगळ्यांचा बरोबर बंदोबस्त करतील. त्यामुळे तिला धीर आलाय आणि आम्ही आता तिच्याकडे तो विषय काढतच नाही. औषधांमुळे हळूहळू ती सगळं विसरते. आता पुढच्या आठवड्यात येऊही आम्ही तिकडे. पण शलूला सांगा, तू तिला भेटायला नको येऊस. उगाच तिला पाहिल्यावर तिला मागचं सगळं आठवलं तर पंचायत व्हायची. तिला सांगू शलू शिक्षणासाठी बाहेरगावी गेलीये. त्यानंतर आमचा अचलाशी संपर्कच तुटला. खूपदा अचलाची आठवण यायची तेव्हा मनात यायचं, आता अचलाशी कधी भेट होणारच नाही का? झाली तरी ती पूर्वीची अचला भेटेल का? पवनची नोकरी राहिली असेल नसेल आणि गेली तरी ती त्याला दुसरी मिळेल. ती याहूनही चांगली असेल. पण बिचाऱ्या अचलाचं काय? तिला पुन्हा तेच तसंच कधी जगताच येणार नाही. नवं जीवन मिळालं तरी स्वीकारता येणार नाही. पवनने नुसत्या शब्दाने तिला कायमचं बर्बाद केलं. पण आता तर शंकेला जागच नव्हती. निशांतने सांगितलं त्यावरून खात्रीच पटली की अचला बरी झालीच नव्हती. तिने ते सगळं मनात दाबून ठेवलं होतं. कदाचित आईबापांच्या धाकाने असेल आणि नंतर अनोळखी निशांच्या भीतीने. वाटलं मी भेटले असते तर मनातलं बोलली असती. नंतर कितीतरी दिवस सतत आई समीर दादाला फोन करून चौकशी करत होती, पण उत्तर तेच असायचं, काही पत्ता नाही. आम्ही अचलाच्या आईबाबांना भेटायला गेलो नाही. गेलो तर त्यांना आवडेल की नाही समजत नव्हतं. आता अचलाच्या बेपत्ता होण्याची बातमी न्यूजपेपर टीव्हीवरून सगळीकडे पसरली होती. फक्त तिच्या आजाराची खबर कोणाला नसावी, कारण ती ऑफिसला गेली होती आणि घरी आलीच नाही असं बोललं जात होतं. त्यात तिच्या अंगावर 10 तोळे सोनं होतं, म्हणून सोन्याच्या लोभाने कोणी नेली असेल अशीच अफवा पसरवली होती. पण खरं काय झालं कोणालाच माहीत नव्हतं, कदाचित अचलाच्या आईबाबांना सुद्धा नाही. होय करत शेवटी आई अचलाच्या घरी गेली आणि जे कळलं ते खूप धक्कादायक होतं. अचलाला पुण्याला नेलं तेव्हा तिची भीती कमी झाली. त्यामुळे ती जवळजवळ नॉर्मल होती. फक्त कोणी आलं आणि बेल वाजली किंवा फोन वाजला तर घाबरायची. म्हणून लगेच त्यांनी तिला डॉक्टरकडे नेलीच नाही. पण नंतर बाहेर जाताना घाबरलेली असायची म्हणून डॉक्टरकडे नेलं होतं. पण तिला डॉक्टरकडे का नेतायत, म्हणजे तिला काहीतरी झाले, मग काय झाले असं काही तिच्या मनात येऊ नये म्हणून सांगताना तिला ते तुमच्या कोर्टातले जज आहे, तू त्यांना सगळं सांगितलंस की ते बरोबर बंदोबस्त करतील असं सांगितलं होतं. नंतर पवनला कामावर घेतलं असं सांगितलं. गोळ्यासुद्धा शक्तीच्या म्हणून सांगून दिल्या. ऑफिसमध्ये कळवताना ती घाबरून आजारी पडली एवढंच कळवलं होतं. पवनची नोकरी गेली नव्हती, पण त्या 2 महिन्याच्या काळात तोच दुसरी क्लार्कची नोकरी मिळाली म्हणून सोडून गेला होता. अचलाला नोकरी सोडून द्यायला लावायची ठरलं. पण अचानक हे निशांचं स्थळ आलं आणि त्याला नोकरी करणारीच मुलगी हवी होती. हातचं चांगलं स्थळ जाऊ नये म्हणून लगेच होकार दिला. लग्न होईपर्यंत एकदम नॉर्मल होती. तिची औषधही बंद केली होती. फक्त ऑफिसला कधी गेली नव्हती. पण लग्नानंतर तिकडे गेल्यावर निशांच्या काकांनी तिच्या ऑफिसच्या कामाबद्दल चौकशी केली होती. तेव्हा ती पुन्हा घाबरली असावी. कारण नंतर बाहेर जाण्याआधी म्हणून
आईबाबांना भेटायला गेली तेव्हा तिला निशांतच्या काकांचा काहीतरी संशय येतो, त्यांची भीती वाटते असंही म्हणाली होती. म्हणून मग तिला ताप येतोय सांगून माहेरी ठेवून घेतलं आणि पुन्हा औषधं सुरू केली होती. पण ताप येतो या कारणाने जास्त दिवस ठेवता येणार नव्हतं, म्हणून औषधं देऊन परत पाठवलं होतं. तिकडे बहुतेक ती औषधं बरोबर घेत नव्हती, कारण निशांतला काहीच माहीत नव्हतं. त्यात काकांना खूपच घाबरत होती. लग्नासाठी घेतलेली सुट्टी संपली होती, म्हणून निशांत ऑफिसला जायला लागला आणि तिलाही जा म्हणाला. ऑफिसमध्ये काय झालं ते काहीच समजलं नाही, कारण निशांतला अचलाने काही सांगितलं नाही आणि आईबाबा कोणी ऑफिसमध्ये चौकशीसाठी गेलेच नाही. त्यांनी निशांतला विचारलं होतं तर तो म्हणाला, ठीक आहे, मी रोज तिला स्टेशनवर घ्यायला जातो. आणि अचानक कळलं घरी आलीच नाही. आता कधी येईल याची शक्यताही नव्हती. अचला बेपत्ता होण्यामागचं खरं कारण काय असेल? कुठे गेली असेल अचला? काय झालं असेल तिचं? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ऐलम्मा पैलम्मा.